नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये चक्क आता गोड संवाद होणार आहे। ते दोघं फोनवर खूप चांगल्या भाषेत एकमेकांशी बोलणार आहेत। तर त्याचबरोबर वल्लरीने अर्णवच्या बाबांना कशा पद्धतीने अडकवलं, त्या माणसाची बदनामी केली आणि त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र तिने सात्विकाला कसं तिने संपवलेलं आहे, या सर्व गोष्टींचा उलगडा होत आहे। सात्विकाच्या बाबतीत तिने पूर्णपणे चुकीचं वागलेली आहे। या मूर्ख बाईने एवढं मोठं कारस्थान रचलेलं आहे की ज्यामुळं सात्विकाला हे जग सोडून जावं लागलं। अर्णव अंजली दोघंही पोरके झाले, आईच्या प्रेमाला मुकले गेले, पण ह्या मूर्ख बाईला त्याची जराही लाज वाटत नाही। इतकं घाणेरडं कारस्थान एखाद्या व्यक्तीच्या विरोधात कोण कसं करू शकतं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण इतक्या घाणेरड्या पद्धतीने हा सगळा डाव तिने आखलेला आहे आणि या सर्व गोष्टी केलेल्या आहेत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा वल्लरीला खूप राग आलेला असतो। वल्लरी जी आहे ती आता इकडे निघालेली असते आणि ती म्हणत असते की यांनी माझा अपमान केलेला आहे, आता या सात्विकाने सगळ्यांच्या समोर माझ्या तोंडात मारलेला आहे। या गोष्टीचा राग मात्र तिला खूप आलेला असतो। ती निघत असते तेवढ्यातच गेटवरती एक मुलगी आलेली असते आणि वॉचमन तिला म्हणत असतात की तुम्ही इथे का आलेला आहात, तुम्ही जा, इथे साहेब घरी भेटत नाहीत असं वॉचमन सांगत असतात। परंतु इकडे ती जाते, ती म्हणजे वल्लरी, आणि वल्लरी विचारू लागते की काय झालं। तेव्हा मात्र ती म्हणत असते की अहो साहेबांनी मला नोकरीसाठी बोलवलेलं होतं, त्यांच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भेट झालेली होती तर त्यांनी मला बोलवलेलं आहे। तेव्हा वल्लरी म्हणते अहो पण साहेब घरी भेटत नाही आहेत, ऑफिसची कामं ती करत नाहीत। सुषमा विचारते की म्हणजे कोण आहे, नक्की कुठं जावं लागेल। वल्लरी सांगते की मी पत्ता देते, असं म्हणत वल्लरीने तिला बाहेरचा पत्ता दिलेला असतो। इकडे वल्लरीला आता ह्या सर्व गोष्टी आठवत असतात। ती म्हणत असते की 15 वर्षांपूर्वी हा एवढा मोठा डाव मी आखलेला होता आणि यामध्ये सगळं संपून टाकलेलं होतं आणि आज ही सुषमा समोर आली आणि पुन्हा सगळ्या गोष्टींना उजाळा मिळालेला आहे आणि त्यामुळं तिला हे सर्व आठवत असतं, तिला राग येत असतो, तिला ह्या गोष्टी पटत नसतात आणि तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सुषमामुळे ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत आणि तिला मात्र खूपच राग आलेला असतो। तिची चिडचिड होत असते, काहीही झालं तरीही या सर्व गोष्टींना आता उजाळा मिळालेला आहे। मग तिनं जो प्लॅन केलेला असतो याच्यामध्ये वल्लरीने जो प्लॅन केलेला असतो सुषमाला अडकवण्याचा, म्हणजे सात्विका म्हणजे अर्णवच्या आईबाबांना दोघांनाही संपवण्याचा तिनं जो प्लॅन केलेला असतो तो कशा पद्धतीने केलेला असतो तो आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या सुषमाला हिने फोन करून सांगितलेलं असतं कुठे यायचं आहे आणि त्याचबरोबर उदयराजे शिर्के म्हणजे अर्णवचे काका यांना तिनं फोन केलेला असतो आणि म्हणते की तुमचा दुश्मन आणि माझा दुश्मन एकच आहे, त्याला संपवण्याचा मी खूप मोठा प्लॅन केलेला आहे। पुढच्या वेळेस निवडणुकीत तुम्हीच असणार आहात आणि त्याचबरोबर ती निवडणूकही तुम्ही जिंकणार आहात, त्यामुळं मी जो काही प्लॅन सांगत आहे तो शांतपणे ऐकून घ्यायचा आहे। त्या पद्धतीनं माणसं अरेंज करायची आहेत आणि घरामध्ये आणि बाहेर दोन्हीकडे तुमचंच राज्य असणार आहे, अशा भाषेत तिनं सांगितलेलं असतं। इकडे सुषमाशी आता ह्या दोघी बोलत असतात। सुषमाला म्हणत असतात की आई तुझं सुषमा नाव पण छान होतं ना, मग बाबांनी लग्नानंतर तुझं नाव बदललं का। तेव्हा मात्र सुषमा सांगत असते की नाही, मीच बदललं। तेव्हा इकडे इशू आणि त्याचबरोबर नमू दोघीही विचारत असतात पण अगं काय झालं, म्हणजे असं काय झालं म्हणून तुला ते नाव बदलायला लागलं। ह्या सर्व गोष्टी बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे इशू म्हणत असते पण आई असं काय झालं। तेव्हा आई म्हणत असते कसं आहे बाळांनो, काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात, कारण काहीही झालं तरीही काही गोष्टी बाहेर काढू नये। जुन्या आठवणी माहिती आहे ना तुला, त्रासदायक असल्या तर त्या बाहेर काढल्या तर जास्त त्रास होतो, असं आईचं म्हणणं असतं। आणि तेव्हा मात्र त्या दोघीही म्हणतात की ठीक आहे, जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू सांग, आता जर तुला त्रास होणार असेल तर नको। मग या दोघीही आईला बोलत असतात की चल आता आपण तिथे ना कोपऱ्यावरती ना खूप छान आईस्क्रीम मिळते, आपण तिथे जाऊया, असं म्हणत दोघीही बोलत असतात। पण आई मात्र नको म्हणत असते, कारण तिला तो प्रसंग आठवतो, नोकरीसाठी आपण घराच्या बाहेर पडलो होतो आणि आपल्या आयुष्यात हे सगळं काय वाढून ठेवलं, कारण तिला नोकरी हवी होती म्हणून ती भेटायला आलेली होती आणि त्यामुळं त्या गोष्टी घडलेल्या असतात, हे सगळं तिला आठवत असतं। सुषमा मात्र नाही म्हणत असते। सुषमा म्हणत असते की नाही मला नको आहे, मला नाही यायचं, तुम्ही जा दोघीजणी, असं त्यांना सांगत असते। परंतु या दोघीजणी हट्टाला पेटलेल्या असतात, त्या म्हणत असतात की नाही
काहीही झालं तरीही तुला यावंच लागणार आहे. तेव्हा त्या म्हणत असतात की अगं आई, तुला जर त्रास होतोय त्या गोष्टीचा तर नको सांगू, आम्ही तुला हट्ट नाही केलेला की तू सांग म्हणून. तेव्हा सुषमा म्हणत असते की माझ्या मुली एवढ्या मोठ्या कधी झाल्या मला कळलंच नाही, कारण माझ्या मुलींमध्ये हे सगळं सामंजस्य आहे ते कशामुळं आलेलं आहे, माझ्या मुली एवढ्या पुढे कशामुळं गेलेल्या आहेत. कारण मला असं वाटतं कधी कधी, मी तुम्हालाही म्हणते की कधी मोठ्या होणार आहात, पण आज मला प्रत्यक्षात कळलेलं आहे की माझ्या मुली तर खूपच मोठ्या झालेल्या आहेत. हे सुषमा सगळं बोलून दाखवत असते. त्यासोबतच इकडे इशू म्हणत असते की आई चल ना, आणि मग तुला जेव्हा वाटेल तेव्हा सांग, असं सांगितल्यानंतर सुषमाला खूप छान वाटतं. ती म्हणत असते जेव्हा बाबासोबत असतील ना तेव्हा आम्ही दोघं एकत्र तुम्हाला सांगू, तेव्हा ते सांगणं बरं पडेल. कारण माझ्या लेकी मोठ्या झालेल्या आहेत, त्या मला समजून घेत आहेत, माझ्याबद्दल त्यांना वाटत आहे, हे सगळं मला माहिती आहे, म्हणून तर मी हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा या दोघी म्हणतात की हो आई, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू सांगितलं तरीही चालेल, पण आता आईस्क्रीम खायला चल. इशू म्हणते की इतक्या वेळ तुझे म्हणत आहे ना तुझ्या मुली समजूतदार झालेल्या आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मुली जरी समजूतदार झालेल्या असल्या तरीही त्यांचा समजूतदारपणा तू जर आईस्क्रीम खायला आली नाहीस तर तुला कळेल, तर तुझ्या डोक्यावर नाचतील दोघीजणी मिळून, असं इशू म्हणत असते. आणि सुषमाला म्हणत असते की चल आताच्या आत्ता आपण जायचं आहे, असं म्हणत सुषमाला घेऊन ती निघालेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की त्या दोघी कसला हट्ट करत असतात ना विचारच करू शकत नाही. अगदी आईबरोबर आनंदाने राहत असतात, कारण त्यांची आई एवढी गुणी असते, गोड असते, आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर इकडे अर्णव पण आईचे आणि त्याचे लहानपणीचे जे फोटो आहेत ते फोटो घेऊन तो बघत बसलेला असतो. त्यालाही खूप छान वाटत असतं. त्याचं कुटुंब होतं, त्याची आई होती, त्याची आईही त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करायची, आणि अगदी आज त्याला ईश्वरीच्या आईला भेटल्यानंतर जे वाटत आहे तेच त्याच्या आईच्या बाबतीतही वाटायचं. एवढं सगळं चालू असतं, आणि तो आई आणि अंजली या दोघींसोबतचे जे फोटो आहेत लहानपणीचे ते फोटो पाहत असतो. त्या आठवणी त्याला आठवत असतात. आई आपल्यासाठी किती प्रेमाने ह्या गोष्टी करायची हे सगळं आठवत असतं. तिघंजण जेव्हा कॅरम खेळत असायचे तेव्हा आई तिथं असायची, आई त्यांच्याशी बोलायची, हे सगळं त्याला आठवत असतं. आणि त्याची अंजलीसोबत असलेली मस्ती, आईला दिलेला त्रास, या सगळ्या गोष्टी समोर येत असतात. तेव्हा मात्र त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत असते, आणि आईसोबत त्याला खूप छान वाटत होतं, कारण आई आणि तो यांच्या दोघांमधला जो नातं होतं, जे बॉन्ड होता, तो खूपच भारी असा बॉन्ड होता. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आई दोघांना भरवायची, दोघांना खाऊ घालायची, दोघांचा अभ्यास घ्यायची. त्याचबरोबर आई स्वतःच्या हाताने यांच्यासाठी कपडेही शिवायची. या सगळ्या गोष्टी आठवत असतात. त्याचबरोबर त्याला आठवतं की आईने त्याच्यासाठी बनवलेले कपडे, स्वतः आई त्याच्यासाठी कपडे बनवायची, हे सगळं आठवत असतं. ती मशीन त्याला आठवते, आणि त्या क्षणी त्याला जाणीव होते की म्हणजे आपल्या आईचं ते मशीन जेव्हा त्याने सात्विका फॅशन त्याच्या कंपनीत आणलेलं होतं, तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडलेली होती, आणि ते मशीन अचानक गायब झालेलं होतं. जेव्हा मशीन गायब झालेलं होतं तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला होता. अर्णव म्हणत होता की काय झालं हे सगळं, आणि हे मशीन इथून कोणी हलवलेलं आहे, हा प्रश्न त्याने विचारलेला असतो. जेव्हा त्याला ते मशीन दिसतं, आणि ईश्वरी म्हणते कालपासून मी कोशिश केली आणि हे मशीन मी चालू केलेलं आहे, असं ईश्वरी जेव्हा सांगत असते, तेव्हा मात्र अर्णव ते मशीन स्वतःच्या जवळ घेतो, स्वतःच्या जवळ ते मशीन कवठाळून बसतो, कारण त्याच्यासाठी ते मशीन म्हणजे त्याची आई असते. त्याच्या आईसोबतच्या बऱ्याचशा आठवणी त्याच्यासोबत असतात, हे त्याला आठवत असतं. त्याचबरोबर जेव्हा पूजेच्या वेळेस त्याला इशूने विचारलेलं असतं की सर, तुमचं आणि तुमच्या आईचं बॉन्डिंग खूप छान होतं ना, म्हणजे कशी होती तुमची आई, तेव्हा मात्र अर्णव त्याच्या ईश्वरीला उत्तर देत असतो. हे सगळं त्याला आठवत असतं, आणि तो आईच्या आठवणीत ईश्वरी, त्याचबरोबर ईश्वरीची आई, या सगळ्या आठवणीत गेलेला असतो. आणि अचानक आपसुकच त्याच्याकडून फोन लावला जातो तो ईश्वरीला. इकडे ईश्वरी आणि ईश्वरीची आई हे सगळेजण आता निघालेले असतात आईस्क्रीम खायला, कारण पोरींची खूप इच्छा असते की आईस्क्रीम खायला जायचं आहे, आणि मग आईस्क्रीम खायला निघालेले असतात. इकडे अर्णवकडून तर फोन लागलेला असतो, अर्णवने फोन लावलेला असतो, आणि त्याचबरोबर ईश्वरीला धक्का बसलेला असतो की या फडतूचंदाचा फोन मला आलेला आहे, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. आणि म्हणूनच ईश्वरी म्हणते की सर तुम्ही, आणि मग हे निघत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की यांचा फोन का आला आहे, तेव्हा आई म्हणत असते की अगं बघ ना, काहीतरी काम असेल म्हणून केलं असेल ना फोन. तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की नकळतपणे त्याने इशूला फोन लावलेला आहे, आणि तो म्हणतो की चुकून लागला.
इशू म्हणते की चुकून लागला का लावला, म्हणजे मला कळत नाही आहे ना, म्हणून विचारते मी, असं इशू बोलत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो, चुकून लागलेला आहे. ईश्वरी म्हणते बरोबर आहे, कारण तुम्ही काही बोलू शकत नाही आहे ना, आणि कसं माहिती आहे का, तुम्ही बोललात तर तुम्हाला ते खूप त्रासदायक ठरेल. तुम्हाला ते आवडतच नाही आहे, माणसांशी बोलणं, माणसांसोबत राहणं, या गोष्टी तुम्हाला आवडतच नाही. तसं ईश्वरी बोलत असते. तेव्हा मात्र आई म्हणत असते की इशू बाद झालं, तू काय बोलतेस हे. तेव्हा ईश्वरी म्हणते की कसं आहे, तुम्हाला कसं कळतं, आम्ही घराच्या बाहेर पडायला लागलो की तुमचा फोन आम्हाला येतो, म्हणजे नक्की काय आहे हे सगळं, असं म्हणत ईश्वरी ओरडतच असते. आणि ईश्वरीचं असं म्हणणं असतं की तुम्ही हे मुद्दाम करताय, कारण तुम्हाला ना आम्हाला त्रास द्यायला खूप आवडतं, म्हणून हे सगळं तुम्ही करत आहात, असं स्पष्टपणे इकडे ईश्वरी बोलत असते. ईश्वरीचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही सर, तुम्ही मला त्रास द्यायचा अजिबात सोडत नाही आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मला त्रास देतच असता, असं ती बोलत आहे. त्यासोबतच तिचं असं म्हणणं आहे की सर, आम्ही आता बाहेर निघालेलो आहे, आम्ही आईस्क्रीम खायला निघालेलो आहे आणि आता तुम्ही आम्हाला फोन करून डिस्टर्ब केलेलं आहे. तुम्हाला काय माहिती, खरं तुम्ही डाएटवाले माणसं ना, आईस्क्रीम कसं खाल्लं जातं, काय केलं जातं, तुम्हाला काय माहिती आहे, हे ईश्वरी बोलत असते. ईश्वरीचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुठं आईस्क्रीम खाल्लेलं आहे, आईस्क्रीम कसं असतं माहिती का, थंड असतं, अगदी गोड असतं, आणि तुम्ही तर गरम डोक्याचे आहात, आणि गोडीच्या बाबतीत तर. आणि इशू शांत होते. लगेचच इकडे अर्णव म्हणू लागतो की काय म्हणालीस तू. तेव्हा ती म्हणत असते नाही, काही नाही. तेव्हा तो म्हणतो की तू ना रेडिओ जॉकी असायला पाहिजे होतं, तू PA असून उपयोग नाही आहे, तू खरं तर ना रेडिओ जॉकीच असायला पाहिजे होतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता निघालेले असतात आणि ईश्वरी म्हणत असते तुम्हाला काय माहिती, मँगो आईस्क्रीम खाण्यातली मजा काय माहिती. मँगो आईस्क्रीम, त्याच्यानंतर मँगोचे छोटे छोटे क्यूब अगदी हलक्या हाताने ते कट केलेले असतात, त्याचनंतर त्याच्यावरती पुन्हा व्हॅनिला आईस्क्रीम, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे पाहत असतो. अर्णवला ते आईस्क्रीम खायची इच्छा झालेली असते आणि ईश्वरी म्हणत असते नाही, पण तुम्ही नाही येऊ शकणार हे आईस्क्रीम खायला, कसं आहे तुम्ही नाही खाऊ शकणार, ते डाएटवाला आईस्क्रीम आहे ना. तेव्हा आई म्हणते इशू काय चाललं आहे तुझं हे सगळं, आपण अशा पद्धतीनं बोलवतो का एखाद्याला, अशा पद्धतीनं वागतो का, असं आई इशूला सांगत असते. तेव्हा इशू म्हणते थांब, मी तुला सांगते, आता एका मिनिटात नाही म्हणून उत्तर येणार आहे, ते नाहीत येणार गं आपल्यासोबत आईस्क्रीम खायला. तेव्हा तिकडून अर्णव बोलतो, आई म्हणते थांब जरा, आणि अर्णवचं उत्तर येतं की मी येतोय. अर्णवलाही यांच्यासोबत आईस्क्रीम खायचं आहे, अर्णवलाही आईस्क्रीम खायची इच्छा झालेली आहे, म्हणून अर्णव हा यांच्यासोबत येणार असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी, त्याचबरोबर नम्रता आणि ईश्वरीची आई, ह्या तिघीजणी आता आईस्क्रीम खायला निघालेल्या असतात. ईश्वरी म्हणत असते की आई मला चक्कर येते, बघ बघ मला काय होतं आहे, कारण तो फडकूचंद जो आहे तो आईस्क्रीम खायला येणार आहे, हे सगळं बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आईच्या या सगळ्या बोलण्याने इशू मात्र भानावर येते, तिला मात्र हसू आलेलं असतं. इकडे वल्लरी आता रूममध्ये असते, तिथं आलेला असतो तो म्हणजे अविनाश. अविनाश म्हणत असतो काय चाललं आहे तुझं, काय फोडाफोडी केली आहे, काय चालू आहे तुझ्या डोक्यात नक्की. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सांगायला मी बांधील नाही आहे. अविनाश मात्र भयानक चिडलेला असतो, तू काय बोलते, मला बांधील नाही आहे. 15 वर्षापूर्वी जसा हतबल झालेला अविनाश तुझ्यासमोर होता, आज तसा अविनाश तुझ्या समोर नाही, हे कायमस्वरूपी लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही हा जो अविनाश आहे तो वेगळा अविनाश आहे, आणि त्यामुळं पुन्हा या गोष्टी करायचा विचारही करायचा नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग वल्लरीला खूप राग येतो. वल्लरी डायरेक्टली जाते आणि ती म्हणजे अविनाशचा गळा पकडते आणि अविनाशला बोलायला सुरुवात करते. अविनाशबरोबर बोलत असते आणि त्याचबरोबर म्हणते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, माझ्यामध्ये यायचं नाही, अजिबात माझ्या मध्ये करायचं नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, असं म्हणत ती अविनाशला तिथून जायला सांगते. कारण तिचं जे रौद्र रूप आहे तो पाहून अविनाश तर हादरलेलाच असतो. आणि त्यासोबतच इकडे आता वल्लरीला पुन्हा आठवू लागतं. पुन्हा 15 वर्षीय पूर्वीचा तो भूतकाळ आहे तो तिच्या समोर येत आहे. तिला आठवतं की तिने जो फोन करून उदयला, म्हणजे उदयकांत राजशिर्केला फोन करून सांगितलेलं असतं आणि त्या पद्धतीनं त्यांचं प्लॅनिंग झालेलं असतं. ज्या लोकेशनला सुषमाला बोलवलेलं असतं तेव्हा तिथे असलेल्या वेटरला ती सांगते की तुम्ही साहेबांचा माणूस आहात ना, काम केलं आहे ना सांगितलेलं. तेव्हा तो म्हणतो की हो, कसं आहे काम करायचं असतं, बोलून नसतं दाखवायचं, असं तो सांगत असतो. म्हणजे तिने लिटरली त्या चहामध्ये गोळ्या मिक्स करायला सांगितलेल्या असतात, गुंगीचं औषध मिक्स करायला सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच
ते चहा, तो जो चहा आहे तो प्यायला सांगितलेला असतो. आणि मग रमाकांत तो चहा प्यायला घेतो, पण त्याला बिचाऱ्याला काहीच माहीत नसतं की त्याच्यामध्ये काय आहे. कारण त्याला फक्त एवढंच वाटत असतं की तो एक साधा चहा आहे, परंतु घडत असतं मात्र वेगळंच. आणि मग नेमकी सुषमा तिथं आलेली असते, जिला इंटरव्ह्यूची गरज असते. गरीब असते बिचारी, साधी भोळी असते आणि ह्या वल्लरीच्या या प्लॅनमध्ये ती अडकली गेलेली असते. त्यासोबतच रमाकांतचा तिथे त्या रूममध्ये इंटरव्ह्यू आहेत, बाहेर काही मुली बसलेल्या आहेत. तेव्हा तिला सांगितलं जातं की तुमचाच नंबर आहे, यांचे इंटरव्ह्यू नंतर होणार आहेत. तेव्हा ती दरवाजा उघडते आणि त्यांना सांगते की मला इंटरव्ह्यूसाठी इथं सांगितलेलं होतं, इंटरव्ह्यू सुरू आहेत ना. तेव्हा रमाकांत म्हणतो की नाही, कसले इंटरव्ह्यू, इथं कसले इंटरव्ह्यू वगैरे काहीच नाही आहे, असं रमाकांत सांगत असतो. तेव्हा मात्र सुषमाला धक्का बसतो. सुषमा म्हणत असते म्हणजे काय आहे हे सगळं. तेव्हा ती म्हणत असते तुम्ही मला सांगितलं होतं ना साहेब त्या दिवशी, तुम्हाला जेव्हा पुरस्कार मिळाला होता तेव्हा तिथं भेटल्यानंतर तुम्ही मला जॉब द्याल म्हणून मी आलेले आहे आणि मला असं कळलं की इथे इंटरव्ह्यू आहेत. तेव्हा रमाकांत स्पष्टपणे सांगत असतो की नाही, आज कोणतेही इंटरव्ह्यू इथे होणार नाहीत. एवढं स्पष्टपणे सगळं सांगणं झालेलं असतं. तेव्हा मात्र अचानक रमाकांतला चक्कर येऊ लागते. तेव्हा ती म्हणू लागते की सर काय होतंय, नक्की काय प्रॉब्लेम होतोय, काय झाले तुम्हाला, काही त्रास होतोय का, असं म्हणत ती रमाकांतला सावरत असते. परंतु रमाकांतला चक्कर येऊ लागते आणि तो अक्षरशः कोसळतो. तेव्हा सुषमा त्याला सावरते आणि रमाकांतला त्रास व्हायला लागलेला असतो. रमाकांत मात्र सुषमाच्या खांद्यावरती डोकं ठेवतो. म्हणजे हा सगळा वल्लरीचा प्लॅन असतो आणि यामध्ये बिचारी सुषमा इंटरव्ह्यूसाठी आलेली असते, पण तिच्या हातीला पदरी पडलेली असते, ती म्हणजे बदनामी. तिला काहीच मिळालेलं नसतं, एकतर गरीब घरची, एवढं सगळं झालेलं होतं. आणि मग हा प्लॅन वर्क झाला आहे का तो पाहायला दुसरा शिपाई तिथे येतो. मीडियावालेही बोलवलेले असतात. रमाकांतला आता चक्कर येऊ लागलेली असते. तो कोसळत असतो, तो बेशुद्ध पडत असतो. आणि त्याच वेळी धावत आता तिथे मीडियावाले येतात. तेव्हा पाहतात तर काय, सुषमा आणि रमाकांत दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात. आणि मग आता शिंतोडे उडवले जातात, ते म्हणजे सुषमा आणि रमाकांतवरती. ते बोलू लागतात की तुम्ही एवढे बिझनेस आयकॉन आहात, एवढा मोठा अवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे आणि हे सगळं तुमचं काय चाललेलं आहे, या सगळ्याचा काय अर्थ घ्यायचा आहे आम्ही, असं म्हणत सगळे मीडियावाल्यांनी ती न्यूज कॅप्चर केलेली असते आणि त्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इथे सुषमाच्या खांद्यावर डोकं ठेवून रमाकांत तिथं असतो. सगळे फोटो काढले जातात आणि सगळ्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी दिली जाते. आणि तेव्हा मात्र सुषमाला धक्का बसलेला असतो. हे सगळं केलेलं असतं ते म्हणजे या वल्लरीने, कारण तिच्या कानाखाली लगावलेली असते. आणि प्रत्येक पेपरमध्ये समाजभूषण पुरस्कार मिळालेले रमाकांत राजशिर्के हे मुलीच्या मिठीत आहेत, त्याचबरोबर त्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, असं म्हणत अक्षरशः बदनामी झालेली असते. आणि इकडे आता तेच पेपर ही वल्लरी वाचत असते आणि म्हणत असते की तुझा अभिमान, तुझा स्वाभिमान, तुझं सगळं समाजभूषण जो काय होतं ना ते सगळं संपलेलं आहे, कारण त्यांचे विवाहबाह्य संबंध आहेत हे उघड झालेलं आहे, अशा बातम्या समोर आलेल्या असतात. हे वल्लरीनं सगळं जाणून बुजून केलेलं असतं. तिच्या अंगात एवढी मस्ती असते, तिच्यामुळे तिने ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि त्यासोबतच सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. वल्लरी म्हणत असते आज अचानक ती सुषमा दिसली आणि 15 वर्षापूर्वीच्या भूतकाळाला वाचा फुटली गेली, परंतु हे सगळं घडायला नको होतं असं तिचं म्हणणं असतं आणि तिला भीती वाटायला लागलेली असते. पण नाही, काहीही झालं तरी हे 15 वर्षापूर्वीचं सत्य आहे, मी असं समोर येऊ देणार नाही. पण जर हे अर्णव आणि अंजलीला कळलं तर, आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की हे जर त्यांना कळलं तर किती अवघड होणार आहे. या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीच्या घरी यासाठी आलेला असतो ते म्हणजे की आता आईस्क्रीम खायला त्याला बोलवलेलं असतं म्हणून तो आलेला असतो. आणि ईश्वरी मात्र भयानक चिडलेली असते, तुम्हाला प्रत्येक वेळेस माझ्याचमध्ये यायचं असतं, माझ्याच गोष्टी तुम्हाला हव्या असतात म्हणून तुम्ही हे सगळं बोलत आहात आणि त्याचबरोबर तुमच्याकडून हे असंच होत असतं असं ईश्वरी बोलत असते. तेव्हा अर्णवला कळतच नसते की हे असं काय बोलते, नक्की काय झालं आहे, कारण काहीही झालं तरीही आत्ता हे जे काही घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं तिला वाटत असतं. परंतु नम्रताला तो विचारतो तेव्हा नम्रता सांगते की सर प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का, इशूला ना ते आईस्क्रीम खायचं होतं आणि तिला 2 हवे होते आणि तुम्ही आलात ना, तुम्ही ते आईस्क्रीम घेतलेलं आहे म्हणून इशूची चिडचिड होत आहे, म्हणून तिला आता ते दुसरं आईस्क्रीम खायला मिळालेलं नाही आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे जाऊ दे, माणसं अशीच असतात आणि ईश्वरी रागाने निघालेली असते. तेव्हा अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की शेअर करूया.
असं म्हणत अर्णवने तो आईस्क्रीमचा जो कप आहे तो ईश्वरीच्या समोर पकडलेला आहे आणि दोघंही एकत्र शेअर करूया असं त्यांचं बोलणं चाललेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.